आम्ही आज लाईव्ह आलेलो आहोत आणि आज जी ओवी घेतलेली आहे ती 15व्या अध्यायातली ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात की वैराग्य वाचून ज्ञान टिकू शकत नाही. ज्ञान जर टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी वैराग्य असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय ज्ञान टिकूच शकत नाही. माऊली म्हणतात, करोनी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो होवा वया अध्यावो 15वा. हा 15व्या अध्यायाचा विषय काय? कारण आपण जी प्रवचनासाठी ओवी घेतलेली आहे ती सुद्धा 15व्या अध्यायामधलीच आहे. मग 15व्या अध्यायाचा विषय तरी काय आहे बाबा नेमका? तर माऊली म्हणतात, संसार हा मिथ्या आहे असं दाखवून जीवास आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देण्यासाठी हा 15वा अध्याय भगवंतानी सांगितला. माऊलींच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, माऊलींचा जो गीतेबद्दल असणारा जो दृष्टिकोन आहे, त्याच्याबद्दलचं जे मत आहे, त्या माऊलींच्या दृष्टिकोनाप्रमाणे 15वा अध्याय हा ज्ञानकांडाचा शेवट असे माऊली म्हणतात. एक खूप महत्त्वाचा अध्याय आहे. 15वा अध्याय हे ज्ञानकांडाचा शेवट आहे. कारण भगवद्गीतेची ज्यावेळी आपण पाहणी करतो अथवा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी भगवद्गीतेमध्ये सगळ्या इतर वेदांत शास्त्राप्रमाणेच त्याची एक मांडणी आहे की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जी 3 दोष आहेत, मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष, ह्या दोषांच्या निवृत्तीसाठी जे सांगितलं बाबा, कर्म सांगितलं, उपासना सांगितलं आणि ज्ञान सांगितलं. आणि त्या दोषांच्या निवृत्तीसाठी कर्मकांड असेल, उपासनाकांड असेल आणि ज्ञानकांड असेल, या 3 कांडाची निर्मिती ज्याप्रमाणे आपल्याला इतर शास्त्रीय पुस्तकामध्ये आढळतात, त्याचप्रमाणे भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे 3 कांड आहेत. भगवद्गीतेमध्ये ज्ञानकांड आहे, भगवद्गीतेमध्ये उपासना कांड आहे आणि भगवद्गीतेमध्ये कर्मकांड सुद्धा आहे. कर्मानं काय होतं? तर कर्मानं बाबा अंतःकरणाची शुद्धी होते. कर्मानं आणि उपासनेनं अंतःकरणाची शुद्धी होते आणि ज्यावेळेस अंतःकरण शुद्ध होतं त्यावेळी तो ज्ञानाचा अधिकारी बनतो. मग भगवंतानी भगवद्गीतेच्या सुरुवातीला कर्माचा उपदेश अर्जुनाला केला, निष्काम कर्माचा उपदेश केला. त्याच्यानंतर भगवान 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणतात, उपासना सांगतात, भक्त कसा असावं, भक्ती कशी असावी, ह्याचा उपदेश भगवंतानी 12व्या अध्यायाच्या पूर्वार्धामध्ये केला. आणि 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून म्हणजे उत्तरार्धापासून भगवंतानी अर्जुनाला ज्ञान सांगायला सुरुवात केली. आणि त्या ज्ञानकांडाचा शेवट भगवान आता या 15व्या अध्यायामध्ये करतात. 12व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत भगवंतानी अर्जुनाला ज्ञानकांडाचा उपदेश केला. 14व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतानी सांगितलं की बाबा ज्ञानाने मोक्ष आहे. म्हणजे ज्ञानकांडामध्ये शेवटी ज्ञानाने मोक्ष आहे असं सांगितलं. पण ते ज्ञान जर टिकायचं असेल, ज्ञानाने मोक्ष आहे हो झालं हो, पण जर ते ज्ञान जर टिकायचं असेल तर त्याच्यासाठी हवं काय? तर त्याच्यासाठी वैराग्याचं बळ असायला हवं. संसार मिथ्या आहे, संसार मिथ्या आहे हे पटण्यासाठी हे पटल्यानंतर संसार मिथ्या आहे हे ज्यावेळेस आम्हाला पटेल त्यावेळी आम्हाला वैराग्याची प्राप्ती आहे. मग संसार हा मिथ्या आहे हे आम्हाला पटणार कसं? तर त्याचं कसं आहे बरं का, म्हणजे थोडंसं पाठीमागे येऊन मी बोलतो. कसं आहे, पहिलीपासून ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम सर्वांना हा सारखाच असतो. मग 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मग तो 11वीला मग तो आर्ट्सला जाईल, तो कॉमर्सला जाईल, तो सायन्सला जाईल. म्हणजे 10वीच्या नंतर त्याचे मार्ग बदलतात. पण 10वी पर्यंत सर्वांसाठी अभ्यासक्रम हा एकच असतो. त्याप्रमाणे बाबा ज्ञानानं भगवंताची प्राप्ती आहे, भक्तीतून भगवंताची प्राप्ती आहे हे झालं. पण ज्ञानासाठी असेल अथवा भक्तीसाठी असेल, वैराग्य हे तितक्याच महत्वाचं आहे. ज्ञानामध्ये सुद्धा वैराग्य हवं आणि भक्तीमध्ये सुद्धा वैराग्य हवं. मग असं वैराग्य जे आहे ते आम्हाला प्राप्त होणार कसं? तर ते वैराग्य आम्हाला प्राप्त होतं ते विवेकामुळे. कसं आहे, मगाशी मी बोलून आलो
की माणसाच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत आणि त्या 3 प्रकारच्या दोषाची निवृत्ती सुद्धा शास्त्राने सांगितली आहे. मलविक्षेपाची निवृत्ती जी आहे ती बाबा निष्काम कर्मानं सांगितली. विक्षेप दोषाची जी निवृत्ती आहे ती उपासनेनं सांगितली आणि बाबा आवरण दोषाची निवृत्ती जी आहे ती ज्ञानानं सांगितली. ह्या 3 दोषाची निवृत्ती सुद्धा सांगितली. मग आता ज्या एखाद्या मनुष्यानं गतजन्मामध्ये अथवा या जन्मामध्ये निष्काम कर्म करून अथवा निष्काम उपासना करून आपले मल आणि विक्षेप दोष घालवले. आता कसं आहे, मगाशीपासून मी बोलत आलोय हे मल दोष विक्षेप दोष हे जे आहे ते काय हो. मल दोष म्हणजे काय? मल दोष म्हणजे बाबा विषयाकडं इंद्रियांची विषयासक्त असणं, विषयाचा उपभोग घेण्याची वासना असणं ह्याला मलदोष म्हणतात. विक्षेप दोष म्हणजे काय तर बाबा मनाचं चांचल्यता, चंचल मन असणं हे विक्षेप दोषाचं लक्षण आहे. आणि बाबा आवरण दोष म्हणजे काय तर बाबा देह आणि देहादी सर्व पदार्थ हे माझे आहेत हे मानणं म्हणजे आवरण दोष. मग ह्या तिन्ही दोष ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे तिन्ही दोषांची निवृत्ती सुद्धा सांगितली. मग या जन्मामध्ये अथवा गत जन्मामध्ये जो निष्काम कर्म करून मलदोषाची निवृत्ती करेल, जो निष्काम उपासना करून विक्षेप दोषाची निवृत्ती करेल, तो बाबा ज्ञानाचा अधिकारी झाला. मग तो ज्ञानाचा अधिकारी असण्यासाठी काय हवं बाबा तर तो व्यक्ती साधन चतुष्टय संपन्न असायला हवा. मग साधन चतुष्टय म्हणजे काय तर विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुता ह्या साधनांनी जो युक्त असेल, या 4 साधनांनी जो युक्त असेल त्याला साधन चतुष्टय युक्त असा पुरुष झाला आणि तो ज्ञानाचा अधिकारी झाला. मग विवेक म्हणजे काय तर विवेक म्हणजे काय तर विषयामधलं दोष दाखवून ज्याच्यामुळे मिळतो, विषयामधला दोष जो दाखवतो त्याला विवेक म्हणतात. आणि विवेक हा पुढच्या उत्तर साधनांचा मूळ आहे बरं का. कारण जोपर्यंत विवेक असणार नाही तोपर्यंत वैराग्य निर्माण होणार नाही आणि त्याप्रमाणे शमदमादी षटक सुद्धा निर्माण होणार नाही आणि मुमुक्षुता सुद्धा त्याच्याजवळ असणार नाही. म्हणून पुढच्या उत्तर साधनांचा हा पाया म्हणजे विवेक आहे. विवेकावरतीच पुढचे उत्तर साधनं आधारित असल्यामुळे विवेक हा खूप महत्त्वाचा मानला जातो. विवेक म्हणजे काय तर विवेकाची व्याख्या अशी केली शास्त्रामध्ये, आत्मा हा अविनाशी व व्यापक क्रियारहित आहे व आत्म्याच्या व्यतिरिक्त सर्व काही विनाशी व चंचल आहे. म्हणजे विवेकानं काय होतं, आत्मा हा अविनाशी आणि व्यापक आहे अशी धारणा होते आणि आत्म्याशिवाय ज्या पण काही ज्याला आपण अनात्म वस्तू म्हणतो, अनात्म पदार्थ ज्याला आपण म्हणतो, आत्म्याच्या व्यतिरिक्त असणारे सर्व पदार्थ हे चंचल आहेत आणि नाशिवंत आहेत. ह्याचा निश्चय कशामुळे जर होत असेल तर तो केवळ आणि केवळ विवेकामुळे होतो. विवेकामुळेच बाबा दोष दृष्टी आपल्याला मिळते. विषयामधले दोष हे विवेकामुळे करतात. म्हणून बाबा वैराग्य हे विवेकाशिवाय उदयाला येऊच शकत नाही. महाराज त्याच्याबद्दल बोलताना महाराज म्हणतात विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसे, की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धगधगीत ज्वाळा असते, ज्वाळेशिवाय अग्नी असूच शकत नाही, ते ज्वलनता ज्याप्रमाणे अग्नीमध्ये अनुस्यूत आहे त्याप्रमाणे बाबा वैराग्यामध्ये सुद्धा विवेक असावाच लागतो आणि त्याशिवाय वैराग्य येऊच शकत नाही. आणि हेच त्याचं वैराग्याचं जर विवेकाचं जर काही फल असेल तर ते वैराग्य हे त्या विवेकाचं फल आहे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे, की विवेकामुळेच बाबा वैराग्य निर्माण होतं, विवेकामुळेच बाबा दोष दृष्टी निर्माण होते. ते कसं, जर तुम्हाला उदाहरण दिलं तर तुम्हाला कळेल. माऊली त्याच्याबद्दल उदाहरण देताना माऊली म्हणतात, जे विषयी रांधिली रससोय तै जेवणारा ठाऊकी होय, तै ताटची सांडोनी जाय जयापरी, तरी संसाराया समस्था जाणजे जे अनित्यता वैराग्य दवडिता पाठी लागे. माऊली एक दृष्टांत देतात. माऊली म्हणतात, एखादा व्यक्ती जेवणासाठी ताटावर बसलाय, तो आता जेवणाला सुरुवात करणार आहे, पण एवढ्यात जर त्याला कळालं की बाबा त्या अन्नामध्ये विष आहे तर तो नुसतं त्या अन्नाचा त्याग करत नाही, तो पूर्ण त्या ताटाचा त्याग करतो आणि बाजूला निघतो.
त्याप्रमाणे विवेकाचं कार्य काय तर विषयामधले दोष दाखवून देणं हे त्या विवेकाचं कार्य आहे. आणि ज्यावेळी विषयामधले दोष निर्माण होतील त्यावेळी त्या विषयाबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये सहजच आपोआपच त्याज्य वृत्ती निर्माण होईल. म्हणून विषयामधलं दोष दाखवून देणं हे कार्य आहे विवेकाचं. आणि त्या विषयाबद्दल त्याज्य बुद्धीचा निर्णय होणं, निश्चय होणं हे कार्य आहे वैराग्याचं. विवेक हा दोष दाखवतो आणि वैराग्यामुळे त्या दोषाचा निर्णय होतो. मग हे विवेक जे आहे ते विवेक असायला कसं हवं तर माऊली म्हणतात, विवेक श्रवणे खरपुसे जेथे व्रताचरण कर्कशे करती जाती भोगसे बुद्ध्याधिकांचे. तर विवेक कसा असायला हवं, अगदी खरपूस असायला हवं. खरपूस म्हणजे काय, चपाती असते. चपाती जर कुठून जर कच्ची राहिली तर शेकताना जर थोडंसं कमी जास्त जर त्याच्यामध्ये राहिलं तर न शेकला जाणारा भाग हा कच्चा राहतो. मग चपाती कशी शेकायला हवी, अगदी खरपूस व्यवस्थित शेकायला हवी, अगदी पक्की व्हायला हवी. त्याप्रमाणे विवेक हा सुद्धा पक्का असायला हवा. विवेक हा कुठं कच्चा नसायला नको. कारण विवेक जर कच्चा राहिला तर त्याच्यापासून पुढचे उत्तर जी साधनं आहेत ते कच्चे राहतील. म्हणून विवेक हा नेहमी पक्का असायला हवा. मग विवेक हा पक्का विवेक आम्हाला प्राप्त कशानं होईल हो तर योग वाशिष्ठामध्ये वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्राला म्हणतात, जर विवेक हवा असेल तर त्यासाठी साधन काय, त्याच्यासाठी काय करावं लागेल. वशिष्ठ मुनी म्हणतात, अर्धक्षण सज्जन संपर्कात विवेका उपजायते. की ज्यावेळी आम्ही सज्जनांच्या संतांच्या संपर्कामध्ये येऊ, अगदी आम्ही अर्धा क्षण जरी त्यांच्या संपर्कामध्ये आलो तरी आमच्या अंतःकरणामध्ये विवेकाचा उदय होतो. मला एक गोष्ट सांगा, आपल्याला सर्वांना माहित आहे वाल्मिकी ऋषी पण पूर्वाश्रमामध्ये वाल्या कोळी नावाने ते प्रसिद्ध. लुटमार करणं, लोकांना मारणं आणि त्यांना मारून त्यांच्यापासून जो धन मिळेल त्या धनावरती आपला प्रपंच चालवणं हा त्यांचा उद्योग. झालं काय, एक दिवशी नारद त्या वाटेवरनं निघाले. आपल्याला सर्वांना हा प्रसंग माहीत आहे पण माझ्या विषयासाठी तो महत्त्वाचा आहे म्हणून मी परत आपल्याला सांगतोय. तर एक दिवशी नारद त्या वाटेवरनं निघाले आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे, नेहमीच्या व्यापाराप्रमाणे वाल्या कोळ्यांनी नारदांना अडवलं आणि विचारलं, मागितलं, बाबा विचारलं, तुमच्याजवळ जे जे काही धन असेल ते सगळं धन तुम्ही मला देऊन टाका, अन्यथा मी तुमचे प्राण घेईन. नारदांनी त्यांना प्रश्न केला की बाबा हे सगळं तू करतोयस कशासाठी करतोय, म्हणजे काय बाबा, माझा मुलगा आहे, माझा परिवार आहे, माझी बायको आहे, माझी आई वडील आहेत, माझा प्रपंच आहे. प्रपंच चालवायला काय पैसा लागत नाही का? अहो सध्या परमार्थ करायला सुद्धा पैसा लागतो. वारीला जायचं असेल तर बसचं तिकीट काढण्यासाठी पैसे असावे लागतात. दुकानातून हरिपाठ ज्ञानेश्वरी जर विकत घ्यायची असेल तर त्यासाठी 2-5 रुपये खिशामध्ये असावे लागतात. परमार्थ करण्यासाठी जर पैसे लागत असतील तर मग प्रपंच करायला पैसा लागणार नाही का? पैसे लागतात बाबा, प्रपंच करण्यासाठी पैसा लागतो. मग ते पैसे कमवायचे कसे? तर मी काय करतो, या वाटेवरनं येणाऱ्या माणसाला अडवतो, त्यांना अडवून त्यांच्याकडनं धन मागून घेतो, त्यांच्याकडून धन काढून घेतो. दिले तर ठीक, नाही तर त्याला मारून टाकतो. बरं बाबा, हे करतोयस कोणासाठी? प्रपंच चालवायचा आहे, कोणासाठी करायचं आहे? तर माझ्या घरच्यांसाठी करायचं आहे. कोण कोण आहे तुझ्या घरामध्ये? आई वडील आहेत बाबा. मग ज्यांच्यासाठी तू हे करत आहेस त्यांना जाऊन तू विचार बाबा की हे असलं कृत्य केल्यामुळं, असं दुसऱ्यांना मारण्यामुळं, त्यांच्याकडून धन काढून घेतल्यामुळं जे पाप होणार आहे त्या पापामध्ये कुठंतरी ते सहभागी आहेत का? त्यांना विचार. तू विचारू नये, मी कुठंही जात नाही, मी इथंच थांबतो. विचारू नये. वाल्मिकी ऋषींच्या सांगण्याप्रमाणे, माफ करा, नारदांच्या सांगण्याप्रमाणे वाल्मिकी ऋषी घरच्यांजवळ गेले. विचारलं घरच्यांना की बाबा घर चालवण्यासाठी मी पैसे कुठून आणतो, तुम्हाला ठाऊक आहे का? होय म्हणले, माहिती आहे. काय करतो माहिती आहे म्हणले. काय नाही बाबा, वाटमाऱ्या करता, लोकांना लुटता, त्यांना मारता आणि त्यांच्यापासून जे पैसे मिळतील त्याच्यावरती आपला प्रपंच चालू आहे म्हणे. बरं म्हणे, हे करणं चांगलं का वाईट हो?
नाही म्हणे, असं करू नये. मग आई वडिलांना म्हणाला, हे करणं जर वाईट असेल, हे जर तुम्हाला पूर्वीपासून ठाऊक होतं, तर तुम्ही मला अडवलं कशामुळं नाही? आई वडील म्हणाले, हे बघ बाबा, तुला जन्म देणं आमचं कर्तव्य होतं. जन्माला घातल्यानंतर तुला लहानाचा मोठा करणं, तुझ्या गरजा भागवणं, हे आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही केलं. आता आम्ही म्हातारी झालोत, तू तरुणा आहेस. ज्याप्रमाणे बाल्यावस्थेमध्ये आम्ही तुझा सांभाळ केला, आमचं कर्तव्य होतं म्हणून तुझा सांभाळ केला, त्याप्रमाणे आता म्हातारपणामध्ये, वार्धक्यामध्ये तू आमचा सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य आहे. हे तुझं कर्तव्य साठी तू पैसे कुठून आणतोस आणि काय करतोस ह्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही बाबा. तुझं पाप तुझ्याजवळ भलं. वाईट वाटलं, तिथून उठला, बायकोजवळ गेला. कसं असतं बरं का, नवऱ्याचा बायकोवरती इतका विश्वास असतो. म्हणाला, माझ्या बायकोनी, माझ्या आई वडिलांनी मला माझ्या पाठीमागे ते राहिले नाहीत. म्हणाले, तुझं पाप तुझ्याजवळ भलं. माझे आई वडील बाजूला निघाले, पण माझी बायको, ती माझी अर्धांगिनी आहे, माझं अर्ध अंग आहे, ती तरी माझ्याबरोबर येईल, ती तरी माझ्या ह्या पापामध्ये सहभागी असेल. या दृष्टिकोनातून, या विचारानं तो आपल्या बायकोजवळ गेला. विचारलं बायकोला, बाई, घर चालवण्यासाठी मी पैसे कुठून आणतो तुला ठाऊक आहे का? ठाऊक आहे म्हणाले. तुम्ही वाटमाऱ्या करता, लोकांना लुटता, त्यांना मारता. बरं, हे करणं चांगलं का वाईट? म्हणे, नाही म्हणले, हे वाईट आहे, असं करू नये. माझे आई वडील तरी म्हणाले बाबा की आम्ही काय तुझ्या पापामध्ये सहभागी नाहीये, पण किमान तू माझी अर्धांगिनी आहेस, तू माझी बायको आहेस, तू तरी माझ्या पापामध्ये सहभागी होशील का? बायको म्हणाले, नाही म्हणे. त्या वाल्मिकीच्या बायकोनी वाल्मिकींना शास्त्र सांगितलं. शास्त्राचा नियम काय ते सांगितलं. म्हणे काय, नवऱ्याच्या अर्ध्या पुण्यामध्ये वाटा हा बायकोचा, म्हणजे नवऱ्याच्या पुण्यामध्ये अर्धा वाटा हा बायकोचा. नवरा जे पण काही पुण्याचं काम करेल त्याच्यामध्ये अर्धा वाटा बायकोचा. मग नवऱ्याने दान धर्म करू दे, नवऱ्याने तीर्थयात्रा करू दे, नवऱ्याने वारी करू दे, नवऱ्याने कीर्तन प्रवचन हे सगळे कार्यक्रम करू दे, ह्याच्यापासून जे पुण्य मिळेल त्या पुण्यातला अर्धा भाग काहीही न करता घरी आरामात बसून बायकोला मिळतो. विनोदाचा विषय आहे हा, ह्याला जास्त गांभीर्याने घेऊ नका. पण नवऱ्याच्या नवऱ्याच्या पुण्यामध्ये अर्धा वाटा हा बायकोचा, पण पापामध्ये काही वाटा नाही. नवरा जो पाप करेल तो पूर्ण वाटा त्या नवऱ्याचाच, त्याच्यामध्ये बायकोचा काही वाटा नाही. त्यामुळे तुमचं पाप तुमच्याजवळ भलं म्हणून सांगितलं. वाईट वाटलं. ज्यांच्यासाठी हे मी सगळं करतोय ते साधारण माझ्या जर पाठीमागं नसतील तर करायचं काय? म्हणून तिथून उठला, नारदांजवळ आला आणि नारदांच्या पायावरती दंडवत ठेवले आणि दंडवत घातला, दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण इथून पुढं माझे उद्धार करणारे तुम्हीच आहात. तुम्ही मला काहीतरी उपदेश करावा आणि तुम्ही जसं म्हणाल तसं मी वागेन. आणि त्याच्यानंतर जो नारदांनी उपदेश केला त्याच्यामुळे वाल्या कोळीचा हा वाल्मिकी झाला, एक अधिकार प्राप्त झाला. मी हे सांगितलं सगळं कशासाठी की नारदांचा आणि वाल्या कोळीचा संबंध आला किती वेळापुरता हो, पण नुसतं आपण संतांच्या जवळ अर्ध क्षण जरी राहिलो, त्यांच्या संपर्कात जरी आलो, तर विवेकाची उत्पत्ती आपल्या अंतःकरणामध्ये होते. आणि ज्यावेळी विवेक आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल त्यावेळी त्या विवेकामधून आपल्याला इतर विषयामधल्या दोषांची जाणीव होते. आणि एकदा का दोषांची जाणीव झाली की त्या दोषांच्या निवृत्तीसाठी अंतःकरणामध्ये त्याज्य भावना ही निश्चित होते. म्हणून विवेक जर अंतःकरणामध्ये वैराग्य जर अंतःकरणामध्ये निर्माण व्हायचं असेल तर त्याच्यासाठी विवेक हा असावाच लागतो. आणि अशा विवेकापासून जे वैराग्य निर्माण होतं ते वैराग्य असतं कसं, तर ते निश्चित असं वैराग्य असतं. अशा विवेकापासून निर्माण होणाऱ्या वैराग्याची व्याप्ती कशी असतं, वैराग्य कुठल्या प्रकारचं असतं, तर माऊली आम्हाला म्हणतात, अर्जुना तेनी पाडे
ज्यासी विषय वार्ता नावडे, नेदी इंद्रियाचे तोंडे काहीच जावो. की बाबा हे वैराग्य जे निर्माण होतं ते वैराग्य असतं कसं, तर वैराग्य निर्माण झाल्यानंतर विषय कानावर आलेला सुद्धा सहन होत नाही, विषयाची चर्चा केलेली सुद्धा सहन होत नाही. कसं आहे बरं का, वैराग्याची व्याख्या पाहत असताना शास्त्राने जी वैराग्याची व्याख्या केली ती म्हणजे काय बाबा, इहलोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असणाऱ्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. जे भोग आपल्याला अनुकूल आहेत त्याचा त्याग करणं म्हणजे वैराग्य. प्रतिकूल विषयांचा त्याग करणं म्हणजे वैराग्य नाही. माणसांना कारलं आवडत नाही, त्याच्याबद्दल जर ते त्याग करत असतील तर ते वैराग्य म्हणता येत नाही बाबा. कसं आहे बरं का, वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. बऱ्याच वेळेला आपण बोलीभाषेमध्ये वैराग्य आणि वैताग आपण एकाच अर्थानं वापरतो, पण वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. थोडासा जर त्याच्यामध्ये फरक जर करायचा झाला तर वैतागामध्ये केवळ बाह्य विषयांचा त्याग आहे, अंतर्विषयाचा त्याग नाही आहे. पण वैराग्यामध्ये बाह्य विषयाबरोबर अंतर्विषयाचा सुद्धा त्याग आहे. कसं होतं, एखादं उदाहरण जर द्यायचं झालं, आपण काहीतरी कामात असतो, गडबडीत असतो, काहीतरी आपलं काम चालू असतं, काहीतरी वाचन असेल, अभ्यास असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या पद्धतीचं तरी काम चालू असतं. आणि त्यावेळेस घरात एखादं लहान मूल असतं, ते येतं आणि त्या कामामध्ये लुडबुड करायला लागतं. काहीतरी कुठली तर वस्तू ओढायची, आपल्याला काम करू द्यायचं नाही किंवा गोंधळ करायचा, आवाज करायचा, असं काहीतरी आपल्या कामामध्ये विक्षेप तो आणतो. मग आपण त्याला सांगतो बाबा असं करू नको, असं करू नको, 2-3 वेळा समजावून आपण सांगतो, पण ते काय ऐकत नाही. लहान लेकरू असतं, ते काय ऐकत नाही. म्हणून शेवटी आपण कंटाळून, अरे काय बाबा तू इथं आलाय, जा इथं येऊन तू आम्हाला वैताग द्यायला लागलास, म्हणून आपण त्याचा त्याग करतो. पण तो त्याग किती क्षणापुरता असतो, किती वेळेपुरता असतो, त्या ठराविक वेळेपर्यंत असतो. एकदा जर आपलं काम झालं, आपलं काम पूर्ण झालं, तर आपण उठतो, त्याच लेकराजवळ जातो, त्या लेकराला आपल्या जवळ घेतो. त्या क्षणापुरता, त्या वेळेपुरता आपण त्या मुलाचा केलेला त्याग असतो, त्या लेकराचा आपण केलेला त्याग असतो. हा झाला वैताग. पण वैराग्य जे असतं ते वैराग्य म्हणजे अगदी अंतःकरणामधून पूर्णपणे त्याचा त्याग करून देणं म्हणजे वैराग्य. कसं आहे बरं का, माऊली एक दृष्टांत देतात. माऊली म्हणतात, पुत्रवित्त कलत्र हे जालियाही स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. एखादा व्यक्ती जर जेवायला बसला आणि ते पात्र जर विषाचं असेल, एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, एक 4-5 माणसं बसलेत, पंक्तीला 4-5 माणसं बसलेत, आणि त्या माणसांमध्ये एखाद्याच्या वाटेला जर विषाचं पात्र गेलं तर तो म्हणतो बाबा हे पात्र मला नको, हे माझं पात्र नाही, मला दुसरं पात्र आणून द्या. ज्याप्रमाणे तो विषाचा सर्वस्व भावानं तिरस्कार तो व्यक्ती करतो, त्याप्रमाणे बाबा अनुकूल असताना पुत्र वित्त हे आम्हाला अनुकूल आहेत. आमच्या प्रपंचासाठी पुत्र असेल, वित्त असेल, धन असेल, दारा असेल, हे सगळं आमच्या प्रपंचासाठी अनुकूल आहे. पण अनुकूल असताना सुद्धा आम्ही जर त्याचा त्याग होत असेल तर त्याला वैराग्य म्हणावं. मला एक गोष्ट सांगा, तुकोबारायांचा काय संसार नव्हता का? तुकोबाराय संसार करत नव्हते का? बायका मुलं नव्हती का? मग संसारासाठी पैसा लागत नाही का? पण असं असताना सुद्धा ज्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांच्याजवळ नजराणा पाठवला, त्या नजराण्याचा पूर्णपणे तिरस्कार, त्या नजराण्याचा पूर्णपणे त्याग हा महाराजांनी केला. अनुकूल असताना सुद्धा त्याग केला. प्रतिकूलाचा त्याग कोणीही करेल, पण त्या अनुकूल विषयाचा त्याग करणं ह्याच्यासाठी अंतःकरणामध्ये वैराग्य असावं लागतं. आणि अशा प्रकारचं ज्यावेळेस वैराग्य आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, त्यावेळी त्या वैराग्याच्या माध्यमातून आम्ही त्या ज्ञानप्राप्तीसाठी अधिकारी होऊ. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू, कोरोनी झाला योगू आत्मलाभा. ज्यावेळी आमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होईल, ज्यावेळी आमचं अंतःकरण हे बाह्य विषयांकडे धावणार नाही, त्याप्रमाणे अंतर्विषयाकडे ज्यावेळी धावणार नाही, त्याच वेळी बाबा आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल. म्हणून ज्ञान प्राप्तीसाठी महत्वाचं जर काय असेल, आपण पहिल्यापासून पाहत आलो, सुरुवातीला आपण विषयाची सुरुवात जी केली
ती बाबा विवेकातून वैराग्य निर्मिती होते आणि वैराग्यातूनच ज्ञानाची प्राप्ती होते. जोपर्यंत अंतःकरणामध्ये विवेक निर्माण होणार नाही तोपर्यंत वैराग्य निर्माण होणार नाही आणि त्याचप्रमाणे पुढची साधनं सुद्धा निर्माण होणार नाहीत. आणि ज्यावेळी आमचं अंतःकरण हे शुद्ध होईल त्यावेळी बाबा आम्हाला ज्ञानाची प्राप्ती आहे. मग ती ज्ञानाची प्राप्तीसाठी अंतःकरण शुद्ध असायला हवं, त्याच्यासाठी वैराग्य सुद्धा तेवढं असायला हवं. आणि ज्यावेळी आमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होईल त्याच्यानंतर आम्ही ज्ञानाचे अधिकारी होऊ, आम्हाला ज्ञान होईल. त्या ज्ञानाने काय होईल हो? ज्ञानानं होईल तरी काय? तर बाबा आम्हाला ज्ञानानं मुक्ती मिळेल. ते ज्ञान जयाचे हाती तोची समर्थ मुक्ती. ज्यावेळी ते आम्हाला ज्ञान होईल त्या ज्ञानातून आम्हाला मुक्ती मिळेल. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही अन परी तेची थोर ऐसे मन शुद्ध व्हावे. त्या ज्ञानापासून होणार काय? तर ज्ञानापासून आम्हाला मुक्ती मिळणार आहे. ज्ञान करतं काय हो? ज्ञानाचं कार्य काय? ज्ञान करतं काय? तर जीव ऐक्य प्रतिपादन आम्हाला ज्ञान करतं, की जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन आम्हाला ज्ञान करतं. ब्रह्म आणि जीव हा वेगळा नाहीये हे ज्ञान आम्हाला करून देतं. अगदी आचार्यांच्याच भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आचार्य म्हणतात की बाबा जे कोट्यावधी ग्रंथांनी सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकामध्ये सांगेन. काय सांगेन? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभी ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. की बाबा जीव आणि ब्रह्म हे दोन वेगवेगळे नाहीयेत. आचार्य आपल्या सिद्धांत बिंदूमध्ये सांगताना, सिद्धांत बिंदू भाषामध्ये सांगताना म्हणतात न भूमीर न तोयम न च वायुर न खम नेंद्रिय च न तेषाम समूहा. की बाबा मी भूमी नाहीये, मी पाणी नाहीये, मी वायू नाहीये, मी इंद्रियांचा समूह नाहीये, असं जे आम्हाला ज्ञान करून देतं. मग मी आहे तरी कोण बाबा? तर मी केवल मी शिव आहे. तदेको वशिष्ठ शिव केवलो हम. मी आहे तरी काय? तर मी शिव आहे. म्हणजे काय? ब्रह्म आणि मी एकच आहे. आत्मा हा नित्य आहे आणि आत्मा आणि परमात्मा हा एकच आहे. ह्याचं ज्ञान जर कोण करून देत असेल तर ते बाबा ज्ञान आम्हाला करून देतं. म्हणून ज्ञानवारा म्हणतात, म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान तेच सत्यबुद्धी ते अज्ञान हे ही जाण. की बाबा ब्रह्माचं ज्ञान, जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान असणं हे खरं ज्ञान आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे पण काय आहे तो प्रपंच आहे आणि त्याला प्रपंच आहे, त्या प्रपंचालाच विज्ञान म्हणतात. आणि तो प्रपंच सत्यत्व मानणं हे अज्ञान आहे. म्हणून त्या ज्ञानाची प्राप्ती व्हावी. ज्ञानाची प्राप्ती झाल्यानं काय होईल बाबा? आम्हाला मोक्ष होईल. पण हे जे आहे बाबा, तुम्ही जे सांगितलं की बाबा विवेक, वैराग्य, मोक्ष, ज्ञान वगैरे हे जे तुम्ही आम्हाला सांगितलं ते काय एवढं सोपं आहे का बरं? एवढं सोपं नाहीये ते. महाराज म्हणतात ब्रह्मज्ञान नोहे लेकुराच्या गोठी. ब्रह्मज्ञान हे काय कुठंही म्हणजे आज कोणालाही सापडत नाही. ते काय लहान लेकराचा खेळ? ब्रह्मज्ञान म्हणजे लहान लेकराचा खेळ नव्हे बाबा. ते खूप अवघड आहे. ते प्रत्येकाला साध्य होणार नाहीये. त्यासाठी अधिकारी असावा लागतो. मग बाबा आम्हाला हे अधिकार जर निर्माण करायचा असेल तर हे आम्हाला मिळेल तरी कशानं? तो अधिकार निर्माण होईल तरी कशानं? तर सगळ्या साधनांचं सार जर कोणतं असेल, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अंतःकरण, ज्ञानासाठी अंतःकरण शुद्धी असायला हवी. मग ज्यावेळी आमचं अंतःकरण शुद्ध होईल त्यावेळी आम्ही ज्ञानासाठी अधिकारी होऊ. आणि ज्ञानासाठी ज्ञान झाल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळेल हे सगळं सांगितलं. पण हे सगळं करण्यासाठी काय करावं लागेल? हे सगळं साध्य कशानं होईल? तर ते सांगत असताना नाथराय म्हणतात, नाथरायांनी भागवतामध्ये सांगितलं. नाथराय म्हणतात सद्भावे करिता भगवत भक्ती विरक्ती, सद्भावे करिता भगवत भक्ती विरक्ती भगवत प्राप्ती तिन्ही एके काळे होती ऐसिया युक्ती जाणणे राया. की ज्यावेळी आम्ही भगवंताची भक्ती करू त्यावेळी आम्हाला मिळणार काय? तर त्या भक्तीपासून, भगवंताच्या भक्तीपासून विरक्ती आम्हाला मिळणार. आणि विरक्ती मिळाल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये ज्ञान सुद्धा येणार. ज्ञान, वैराग्य, निवृत्ती, धृती, शांती, ब्रह्मस्थिती
त्याची जननी माझी भक्ती जाण निश्चिती उद्धवा. नाथराय म्हणतात की ज्यावेळी आमच्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होईल, त्या भक्तीपासून आम्हाला ज्ञान, त्या भक्तीपासून आमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होईल, वैराग्यापासून निवृत्ती, आणि त्या निवृत्तीपासून ज्ञान निर्माण होईल. आणि ते ज्ञान ज्यावेळी आम्हाला निर्माण होईल, ब्रह्मामध्ये आणि माझ्यामध्ये काहीही फरक नाही हा निश्चय ज्यावेळेस आमचा होईल, त्यावेळी आम्हाला मोक्षाची प्राप्ती आहे. आणि असंच समानार्थी प्रमाण आपल्याला अजून एक पाहायला मिळतं. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिती केली जी अचपळ, स्थित केली जी अचपळ होती, सिद्ध आणोनी लावली पंथी. की एकदा आम्ही भक्ती करू लागलो की त्या भक्तीच्या ताकदीवर आमच्याकडं वैराग्य येतं, ज्ञान येतं, आणि त्याच्यापासून आम्हाला मोक्ष मिळतो. म्हणून सर्व साधनांचं सार जर काय असेल तर ते केवळ आणि केवळ नामस्मरण आहे. नामस्मरणाच्या माध्यमातूनच आम्हाला भगवंताची प्राप्ती आहे. महाराजांना एकानं विचारलं की बाबा तुम्ही सांगितलं बाबा की भगवंताचं नाव घेतलं तर भक्ती म्हणजे मोक्ष वगैरे मिळतं, पण इतर गोष्टींचं काय हो, इतर गोष्टींचं काय? तर त्यावेळेस महाराज म्हणतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. की बाबा काय नाही, भगवंताचं नामस्मरण केलं की आम्हाला सर्व 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 गोष्टींची प्राप्ती आम्हाला आहे. म्हणून काय करा, काय नाही बाबा, तुम्ही काय करा, सारासार विचार करा उठाउठी. काय करायचं? नामधारा कंठी विठोबाचे, भगवंताचं नामस्मरण करा. आणि त्याच्यासाठी कुठली देशकाळाची आवश्यकता नाहीये, त्याच्यासाठी कुठं जावं लागत नाही बाबा. आपल्या घरी बसून ठाईच बैसोनी करा एक चित्त. त्याच्यासाठी विधी निषेध वगैरे काही पाळावं लागत नाही. आपण ज्या स्थितीमध्ये आहोत, ज्या ठिकाणी आहोत, त्या ठिकाणी जरी देवाचं नामस्मरण केलं तरी त्या नामस्मरणामधून आमचं अंतःकरण जे आहे ते शुद्ध होईल. निष्काम उपासनेमधून आमचं अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर वैराग्याची निर्मिती झाली की त्या वैराग्यापासून अंतःकरण शुद्ध झाल्यामुळं ज्ञान आम्हाला मिळेल, आणि त्या ज्ञानापासून आम्हाला निश्चितपणे भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून बाबा वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान, वैराग्य आणि भक्ती हे तिन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. एकाशिवाय एक राहूच शकत नाही. ज्ञानाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय ज्ञान नाही. आणि ह्या दोन्हीचा जर कुठला आधार असेल तर ते म्हणजे वैराग्य. दोन्हीसाठी वैराग्य असावंच लागतं. आणि हाच विचार ज्ञानोबाराय या ओव्यामधून सांगतात. तरी विरक्ती वाचोनी केही, ज्ञानासी तगणेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. विठ्ठल आमचे जीवन या पेजच्या माध्यमातून आज थोड्या अंशानं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका असू शकतात, पण आपण सगळे महिषाची मूर्ती आहात. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. आपलं लेकरू आहे, त्यामुळे जर काय असेल तर ते आपल्या पोटामध्ये घालून घ्या. आणि अशाच पद्धतीनं भगवंताच्या कथेचा लाभ आपल्या सर्वांना मिळावा अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. आता काही दिवसामध्ये भगवंताचा अवतार होणार आहे. गोकुळाष्टमीला भगवंताचं अवतरण होणार आहे. आपला उत्सव त्यावेळेस चालू होणार आहे. भगवंताच्या जन्माष्टमीचा उत्सव आहे. तर त्यावेळी म्हणजे सध्याच्या परिस्थितीमुळे आपल्याला पूर्ववत काही करता येणार नाही. कीर्तन वगैरे काही करता येणार नाही. जास्त जमाव करता येणार नाही. शासनाला जितकी होईल तितकी आपल्याला मदत करावी लागणार आहे. कारण जोपर्यंत एखादं चांगलं औषध मिळत नाही तोपर्यंत शासनाने सांगून दिलेले नियम हे पाळणंच योग्य आहे. जास्त एकत्र जवळ न येता आपणच घरी राहून भगवंताच्या जन्माष्टमीचा उत्सव साजरा करावा अशी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि या ठिकाणी इथं थांबतो. तरी विरक्ती वाचोनी केही, ज्ञानासी तगणेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. कुंडली कवरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.